प्रसाद लाड यांच्यासह काही भाजपचे नेते आज जरांगेंची भेट घेणार. प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची आज अंतर्वालीत भेट होणार. जरांगे पाटील 30 मे पासून अंतर्वालीत उपोषण करणार. सरकार मराठा ओबीसींची फसवणूक करते. सरकारनं बनवाबनवीचा खेळ थांबवावा. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावरती वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. बैठकीत मुख्यमंत्री राज्यातील मान्सूनपूर्व तयारी आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. तर सह्याद्रीवरच्या बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा. सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवरती बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ. इंस्टाग्रामवरती 19 मिलियन फॉलोअर्स. अनेक मुद्द्यांवरती संतप्त तरुणांकडून सोशल मीडियात आवाज. कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल. या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू. दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरले. कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं. याचा अर्थ सरकार घाबरलंय. व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईचा आक्रोश. तरुणांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. कॉक्रोच जनता पार्टीचा मीही सदस्य. कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या आम्ही पिलर असू. ओबीसी नेते लक्ष्मण हाक यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह एआय व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवरती पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी. तर राष्ट्रवादीनं भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती. ठाणे आणि पुण्यातील जागांवरनं वाद होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला नाही. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. निवडणुकीबाबत प्रस्ताव दिलाय. 2 दिवसात कोण किती जागा लढणार ते स्पष्ट होईल. महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांवर सामंत यांची प्रतिक्रिया. विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवरती बैठक होणार. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका. भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी. सूत्रांची माहिती. इथून निवडून जाण्यासाठी भाजपकडे एकहाती बहुमत. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत. भाजपचे नेते संजय केणेकरांकडून जागेवरती दावा करण्याचे संकेत. त्यामुळे आमच्याकडे मतांचा आकडा. त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार. केणेकरांकडून स्पष्ट. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत. आमच्याकडे मतांचा आकडा जास्त. त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार. संजय केणेकरांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषदेची जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी. काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे मागणी. मागील निवडणुकीत या जागेवरती राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. विधान परिषदेच्या पुण्यातील जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा. पुणे विधान परिषदेच्या जागेवरती संधी मिळावी. सुरेश भुलेंची मागणी. सुरेश भुलेंचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र. आता नीट पेपरफुटी प्रकरणातल्या टॉप 9 न्यूज बघूया. एनटीए अध्यक्ष आणि महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी. पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती. तर सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीएच्या अधिकाऱ्यांची भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं. दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार प्रवीण स्वामींची मागणी. नीट पेपरफुटीत सरकारचा दोष. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. नीटची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये उघड. पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून पीडीएफ फाईल्स गुरुग्राम मार्गे राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर. नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवरती परिणाम. नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाही तोपर्यंत एमएसटी सीईटी प्रवेश प्रक्रिया रखडणार. तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी. दोन्ही विद्यार्थी बहीण-भाऊ असून आई शिक्षिका. परीक्षेपूर्वी गैरमार्गाने पेपर मिळवल्याचा सीबीआयला संशय. दोन्ही विद्यार्थी लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होते.
नीट पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरे नंतर लातूरमधल्या आणखी एका डॉक्टरच्या घरी कसून चौकशी. संशयित डॉक्टरच्या घरी चौकशी करत सीबीआयकडनं महत्त्वाचे दस्तावेज जप्त. डॉक्टर मनोज शिरुरे याच्या घराशेजारच्या एका अपार्टमेंटमध्ये 4 तास कसून चौकशी. नीट पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं नुकसान. सत्र न्यायालयाचं निरीक्षण. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी शिपायाला अटकपूर्व जामीन देण्यास नकार.